स्टार्ट परिच्छेद अर्जदार हिने प्रस्तुतचा अर्ज फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 127 अन्वये पोटगीची रक्कम वाढवून मिळण्याकरिता दाखल केला आहे. परिच्छेद अर्जदाराचे थोडक्यात कथन असे आहे की अर्जदार हिस या न्यायालयाने फौजदारी अर्ज क्रमांक 15/2003 मधील न्यायनिर्णया अन्वये दिनांक 12/12/2006 पासून दरमहा ₹500 खावटी मंजूर केली होती. त्यानंतर अर्जदाराने या न्यायालयात फौजदारी अर्ज क्रमांक 87/2008 दिनांक 22/7/2008 रोजी दाखल केला होता व त्यामध्ये वाढीव खावटी ₹500 अर्ज दाखल तारखेपासून मंजूर केली होती. त्यानंतर आता 3 वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. या 3 वर्षांच्या काळात ₹1000 मध्ये दोन्ही वेळचे जेवण, चहापाणी, कपडे लत्ते, औषधपाणी भागत नाही. महागाई 3-4 पट वाढल्यामुळे ₹1000 मध्ये अर्जदार हिस उदरनिर्वाह करणे अवघड झाले आहे. परिच्छेद जाब देणार हा BDO ऑफिस येथे कायम नोकरीत होता व आहे. त्याला भरपूर पगारवाढ मिळाली असून फौजदारी अर्ज क्रमांक 15/2003 च्या वेळेस त्याला दरमहा ₹4500 इतका पगार होता. 2 वर्षात मध्य प्रदेश शासन 6वा वेतन आयोग लागू होणार आहे. त्याचे पानसेमल येथे स्वतःचे घर आहे. जाब देणार याने दुसरी पत्नी विमलबाई हिच्याशी विवाह केला असून तिला 3 सज्ञान मुले आहे. ते सेंट्रिंग काम करून बांधकामाचा ठेका घेतात. विमलबाई ही घराचे अंगणात भाजीपाल्याचे दुकान लावते व घरात किराणा दुकान टाकून व्यापार करते. त्यामुळे जाब देणार याची दरमहा ₹25,000 ची प्राप्ती किराणा दुकान व भाजीपाल्याच्या व्यापारापासून वाढली आहे. त्यामुळे जाब देणार याचा पगार जसाचा तसा शिल्लक राहतो व तो अर्जदाराला दरमहा ₹9,000 सहज देऊ शकतो. अर्जदारास खावटीची रक्कम वसुलीकरिता अर्ज दाखल करून खर्च करावा लागतो. तसेच तारखांना एसटीने न्यायालयात येऊन हजर राहावे लागते. अर्जदार हिस औषधपाणी घेतल्याशिवाय झोप येत नाही व जेवण जात नाही म्हणून तिने वाढीव खावटी ₹9,000 मंजूर करण्याची विनंती केली आहे. परिच्छेद जाब देणार याने निशाणी 8 वर खुलासा दाखल करून न्यायालयाने वेळोवेळी मंजूर केलेल्या खावटीबाबतचा मजकूर सोडून अर्जदाराचे इतर कथन नाकारले आहे. जाब देणार याने कथन केले की भाजप सरकार आल्यानंतर जीवनावश्यक वस्तूंचे भाव कमी झाले असून महागाईचा निर्देशांक कमी झालेला आहे व काही वस्तूंचे भाव स्थिर आहेत. त्यामुळे महागाई पूर्वीपेक्षा कमी झालेली आहे. जाब देणार याचे राहणीमान उंचावलेले नाही. जाब देणार हा दिनांक 18/12/2015 पासून सेवानिवृत्त झालेला आहे. त्यामुळे त्याचा पूर्वीचा मासिक पगार बंद होऊन अल्प पेन्शन मिळत आहे. त्याचे पूर्वीचे उत्पन्नात 4 पटीने घट झालेली आहे. अल्पशा पेन्शनवर जाब देणार स्वतः, त्याची दुसरी पत्नी व 3 मुले अवलंबून आहेत. जाब देणारचे 2 मुले 12वी पर्यंत शिक्षण घेऊन सुशिक्षित बेरोजगार आहेत. 3 नंबरचा मुलगा इयत्ता 9वी मध्ये शिकत आहे. जाब देणारची पत्नी विमलबाई कोणताही कामधंदा करीत नाही. त्यामुळे अर्जदाराला दरमहा ₹1000 खावटी देण्याची त्याची आता ऐपत राहिलेली नाही. त्यामुळे त्याने रक्कम ₹500 वाढ झालेली खावटी
कमी होण्याची विनंती केली आहे. परिच्छेद सदरचे मुद्दे सिद्ध करण्याकरिता अर्जदार हिने स्वतःच्या पुराव्याच्या शपथपत्र निशाणी क्रमांक 11 वर दाखल केले आहे. त्यानंतर अर्जदारास वेळोवेळी संधी देऊनही तिचा पुढील पुरावा दिला नसल्याने माझे विद्वान पूर्वाधिकारी यांनी निशाणी क्रमांक 1 वर दिनांक 14/2/2023 रोजी आदेश पारित करून अर्जदाराचा पुरावा बंद केला आहे. जाब देणार याने स्वतःचे पुराव्याचे शपथपत्र निशाणी क्रमांक 28 वर दाखल केले. त्यानंतर जाब देणार यास वेळोवेळी संधी देऊनही त्याचा पुढील पुरावा दिला नसल्याने निशाणी क्रमांक 1 वर दिनांक 9/7/2024 रोजीच्या आदेशान्वये जाब देणार याचा पुरावा बंद केला आहे. परिच्छेद फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 127 प्रमाणे ज्या व्यक्तीस फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 125 अन्वये निर्वाह भत्ता देण्याबाबत आदेश केलेले आहे अशा कोणत्याही व्यक्तीच्या परिस्थितीमध्ये बदल झाल्याचे साबित झाल्यावर न्यायालयास योग्य वाटेल त्याप्रमाणे मंजूर झालेला निर्वाह भत्ता कमी अधिक करता येऊ शकतो. अर्जदाराने प्रस्तुतचा अर्ज तिला फौजदारी किरकोळ अर्ज क्रमांक 87/2008 मध्ये मंजूर झालेला वाढीव निर्वाह भत्ता आणखी वाढवून मिळण्यासाठी दाखल केला आहे. त्या अनुषंगाने जाब देणार याचे परिस्थितीमध्ये बदल झाल्याचे व अर्जदार ही वाढीव निर्वाह भत्ता मंजूर होण्यास पात्र असल्याचे अर्जदार ही साबित करते काय हे पाहणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने अभिलेखावर आलेल्या पुराव्याचे अवलोकन करणे आवश्यक आहे. परिच्छेद अर्जदार व जाब देणार यांच्यातील नातेसंबंध वादातीत नाही. तसेच फौजदारी किरकोळ अर्ज क्रमांक 15/2003 खावटी मंजूर झाली होती व फौजदारी किरकोळ अर्ज क्रमांक 87/2008 मधील न्यायनिर्णयान्वये अर्जदाराची खावटी वाढवण्यात आली ही बाब देखील वादातीत नाही. त्यामुळे त्याबाबतचा जास्तीचा उहापोह करणे आवश्यक नाही. अर्जदाराचे असे कथन आहे की पूर्वी मंजूर झालेली खावटी तिला पुरेशी नाही. या उलट जाब देणार याचे असे कथन आहे की तो सेवानिवृत्त झाला असून त्याचा पूर्वीचा मासिक पगार बंद होऊन अल्प पेन्शन मिळत आहे. त्याचे पूर्वीचे उत्पन्नात 4 पटीने घट झालेली आहे. अल्पशा पेन्शनवर जाब देणार स्वतः त्याची दुसरी पत्नी व 3 मुले अवलंबून आहेत. त्यामुळे त्याची वाढीव खावटी देण्याची ऐपत नाही. स्टॉप.